नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा नंदिनीशी खोटं बोलतोय हे तिला समजलेलं असतं आणि ती बोलते की स्वतःशीच बोलत असते, जीवा तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुमची व्यथा मला समजत आहे, पण मी देखील स्वस्थ बसणार नाही. मी त्या ज्वेलरकडे जाऊन आजीचा हार कोणी घेतला आहे याची मी माहिती काढणार आहे. एकदा हार मिळाला त्यानंतर अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यानंतर आपण पाहतो बाबा हे एकटेच घरी आलेले असतात आणि बाबा बोलतात, मी आता फ्रेश होतो, मला लगेच जेवायला वाढ. तेव्हा मानिनीही विचारते, परंतु जीवा कुठे आहे? तेव्हा बाबा तिला उत्तर देतात, जीवा हा त्याचे काम संपवलेले नाहीये, तो त्याचे काम संपल्यानंतर घरी येईन. तेव्हा नंदिनीला देखील अतिशय वाईट वाटते. तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, काव्या जीवा हा माझ्यासारखा नाही, तो खूपच वेगळा आहे, त्याला अगदी फ्री जीवन जगायला आवडतं. तेव्हा काव्या देखील बोलते, हो तो नेहमीच असा आहे. आणि पार्थ आश्चर्यचकित होऊन विचारतो, म्हणजे? तेव्हा काव्यही काहीच उत्तर देत नाही. आणि तर इकडे आपण पाहतो जीवा हा ऑफिसमधून घरी निघालेला असतो, परंतु रस्त्यामध्ये कुठेही त्याला बस दिसत नाही किंवा त्याला कुठलीही टॅक्सी मिळत नाही. तो बोलतो, आता एवढ्या उशिरा मला घरी जायचे, काहीच भेटत नाही, आता मी कसा जाणार? त्याच वेळेस त्या ठिकाणी स्कूटरचा फोकस त्याच्या चेहऱ्यावरती पडतो आणि तो विचार करतो की कोण आहे रे? तेव्हा आपण पाहतो त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आणि नंदिनी विचारते, बॉय लिफ्ट हवी आहे ना? आणि तेव्हा जीवा हा आश्चर्यचकित तिला विचारतो, मी हे स्वप्न तर बघत नाही आहे ना, तू खरंच आली आहेस का? तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, हो मी खरंच आली आहे. तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशाप्रकारे जीवाला संकटातून वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.